चला तर मंडळी, अर्ध्या वाटीपासून आज आपण ही खूप छान अशी टेस्टी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत। तर या ठिकाणी मी साधे पोहे घेतलेले आहेत, जे आपण नेहमी कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत। अर्धी वाटी पोहे आणि पाऊण वाटी दही घेतलेलं आहे। एकदम घट्टसर दही आहे, घरी जे आपण लावतो ना तेच दही केलेलं आहे। तुम्ही हवं तर बाहेरचं घेऊ शकता। रवा घेतलेला आहे 1 वाटी, बारीक रवा आहे। तर हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। जास्त भांड्याचा पसारा पण होत नाही। चवीपुरती मीठ आहे, निंबू सत्व अर्धा चम्मच घेतलेला आहे। त्यानंतर साखर घेतलेली आहे थोडीशी आणि तेल घेणार आहोत 2 चम्मच। अगदी साधं सोपं माप आहे। तर हे 1 प्याला मी म्हणजे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। नेहमीच पोहे झालं, उपमा झालं हे खाऊन कंटाळा येतो, तर हा नाश्ता अगदी 20 ते 25 मिनिटात होतो। म्हणजे 20 मिनिटामध्ये अगदी हा नाश्ता तयार होतो। तुम्ही सहज करता येईल तुम्हाला, आणि अर्धी वाटी पोह्यामध्ये तुम्ही भरपूर असा हा नाश्ता बनवू शकतात। आता मिक्सरला एक वेळेस फिरवून घ्यायचा आहे या पद्धतीने। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब पण करा। तर बघू शकता या पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे बाजूला ठेवूया आणि ताटाला तेल लावून घेणार आहोत। तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपण काय बनवणार आहोत। तर या ठिकाणी आज आपण हा पांढरा ढोकळा बनवणार आहोत। याला गुजरातीमध्ये ईदळा म्हटलं जातं। तो तांदूळ आणि डाळ भिजत घालून बनवतात, पण ही अगदी सोपी पद्धत आहे। लवकरात लवकर पण होते, भिजव घालण्याची काही प्रोसेस पण करावी लागत नाही। तर इथं एक मी इनो वापरणार आहे। एक इनोचं पॅकेट पूर्ण वापरायचं आहे। याला आपण मिक्सरला एक वेळेस फिरवून घेणार आहोत। बघू शकता खूप छानपैकी झालेलं आहे। आता ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर अगदी पाहुणे पण येणार असले ना तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात। इथं मी जिरेपूड घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे जिरे, भाजून घ्यायचे जिरे आणि नंतर बारीक करायचे। थोडी पूड घालणार आहोत जिऱ्याची, ही या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर मिरे पूड घेणार आहोत। मिरे पण मिक्सरला या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे जाड बारीक वाटून घ्यायचे, आणि ती पूड पण यावरती अशी टाकून घ्यायची। याचा स्वाद न खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। लाल तिखट घेतलेलं आहे चिमूटभर, ते पण असं भरभरून घ्यायचं आहे, भुरभुरून घ्यायचं आहे। चला तर मग आता पाणी मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं, यावरती ही प्लेट ठेवून घेणार आहोत। अगदी 15 मिनिटामध्ये हा ढोकळा तयार होतो। याला 20 मिनिटं अजिबात लागत नाही, 15 मिनिटामध्ये तयार होऊन जातो। तर 15 मिनिटानंतर आपण बघणार आहोत। 15 मिनिटं झालेली आहेत। तर बघू शकता छानपैकी फुललेला आहे हा ढोकळा। तर एक वेळेस चाकू टाकून बघूयात। तर झालेला आहे। आता काढून याला थोडं थंड होऊ देऊ, तोपर्यंत फोडणीची तयारी करणार आहोत। तुम्हाला जर या पद्धतीने ढोकळा नसेल बनवायचा तर तुम्ही इडल्या पण बनवू शकतात। ते पण इडली पात्रामध्ये बनवून घ्यायचे आहेत। कढईत तेल घातलेलं आहे थोडं। यानंतर मोहरी आणि जिरं याचा तडका तयार करून घ्यायचा। थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता कापून घेणार आहोत। हवे त्या पीसमध्ये कापू शकतात। लहान बारीक छोटे मोठे पीस पण तुम्ही बनवू शकतात। तर बघू शकता अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी सहज निघतो, उलथाण्याने मी तुम्हाला काढून दाखवते। तर बघू शकता छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे। सकाळी सकाळी नाश्त्याला खूप सोयीस्कर पडतो, आणि जो तडका बनवून घेतला तो यावरती घालून घ्यायचा। हवं तर हिरवी मिरची वापरू शकता, मी इथं वापरलेली नाही, कारण की यामध्ये आपण काळे मिरेची पावडर आणि लाल तिखट वापरलेलं आहे। तर हा ढोकळा सहज बनतो, तुम्ही नक्की करून बघा। अगदी अर्ध्या वाटी पोह्यामध्ये व रव्यापासून हा ढोकळा तयार होतो। तर या ठिकाणी मी कैरीची चटणी जी बनवून घेतलेली आहे ती वापरलेली आहे। तुम्ही शॉर्ट व्हिडिओला जाऊन कैरीची चटणी कशी बनवतात हे बघू शकतात। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।